टॅरिफ असे उच्च टॅरिफ लागू होते. ट्रम्प प्रशासनाने हे टॅरिफ अमेरिकेच्या व्यापार तुटीला कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी लावले आहेत. तथापि या निर्णयामुळे जागतिक व्यापार तणाव वाढण्याची शक्यता आहे. आता ट्रम्प टॅरिफ ही बातमी काय आहे सविस्तर जाणून घेऊया. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 3 एप्रिल 2025 रोजी नवीन टॅरिफ आयात शुल्क जाहीर केले, ज्यामुळे अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण झाली. या टॅरिफमध्ये सर्व आयातींवर 10% बेसलाईन टॅरिफ आणि विशिष्ट देशांवर जास्त दराने शुल्क लावण्यात आले आहे. या घोषणेमुळे S&P 500 निर्देशांकात सुमारे $2 ट्रिलियनचे नुकसान झाले, ज्यामुळे अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किमतीत मोठी घसरण झाली. या बातमीचा भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होऊ शकतो तर ते पाहूयात. भारतीय आयातींवर टॅरिफचा थेट परिणाम. अमेरिकेने भारतातून आयात होणाऱ्या उत्पादनांवर 26% टॅरिफ लावले आहे. यामुळे भारतीय कंपन्यांच्या निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, विशेषतः IT आणि वस्त्रोद्योग क्षेत्रांवर. शेअर बाजारातील अस्थिरता जर बघायची असेल तर ती म्हणजे जागतिक व्यापार तणाव वाढल्यामुळे गुंतवणूकदारांची भावना नकारात्मक होऊ शकते, ज्यामुळे भारतीय शेअर बाजार अस्थिरता वाढू शकते. विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार FIS आपली गुंतवणूक कमी करू शकतात, ज्यामुळे बाजारात घसरण होऊ शकते. तिसरा पॉईंट म्हणजे चलन मूल्यावर परिणाम होऊ शकतो. टॅरिफमुळे भारतीय रुपयाचे मूल्य कमी होऊ शकते, ज्यामुळे आयातींची किंमत वाढेल आणि महागाई वाढू शकेल. विशिष्ट क्षेत्रांवरील प्रभाव. IT क्षेत्र. अमेरिकेतील टॅरिफमुळे भारतीय IT कंपन्यांच्या सेवा महाग होऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम होऊ शकतो. फार्मा क्षेत्र. अमेरिकेतील भारतीय फार्मास्युटिकल उत्पादनात्मक टॅरिफ लागू केले नाही, त्यामुळे हे क्षेत्र तुलनात्मक सुरक्षित आहे. आता ह्याच्यातून निष्कर्ष काय निघतो तर निष्कर्ष असा आहे की अमेरिकेच्या नवीन टॅरिफमुळे जागतिक स्तरावर आर्थिक अस्थिरता वाढली आहे, ज्याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि शेअर बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. भारतीय कंपन्यांनी या बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन बाजारपेठा शोधणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि सरकारने व्यापार धोरणांमध्ये आवश्यक